अगदी आईच्या 13व्यापासून ते सगळी तयारी करायची एकट्याने. कोणाक मदतीला घ्यायचं नाही. जेवणाचं काय करायचं, स्वयंपाकी कोण असणार आहे सगळं ठरवायचा तू. सगळा करायचा. आणि लक्षात ठेव, या सगळ्या अधिकाराबरोबर कर्तव्य आणि जबाबदारी पण येते, ती पण निभावायची. मागे फिरायचं नाही. मी फक्त पैसे द्यायचं काम करणार. कळते तू का? उद्याचा दिवस हा, तो दिवस तुझ्या हातात हा. सिद्ध करून दाखव. एवढी मोठी मोठी बडबड करतेस ना, मग दाखव. थांबा उमा. उमा, तुम्ही आणि मंजू दोघींनी कामाक मदत नाही करायची. हा, तिला एकटीला करू दे. तिचा अधिकार हा मुलगी म्हणून. हो ना? दाखव करून. दादा, या तू बरोबर नाही करत. हा, आणि तू मध्येच येऊन आगाऊपणा केलंस ता बरोबर हा. तू का सांगितलं ना मध्ये मध्ये बोलू नकोस म्हणून. तू बोलूक भाग पाडलंस ताई. बस. उमा, मंजू, ज्या सांगितलं त्या सगळं ऐकायचं. हा? काही पण काम करायचं नाही. सगळा लाली एकटा करत. दादा, विषय संपलो. करेन, सगळं करेन. तुझीच बहीण असाय ना मी, सगळं करेन. हजो तू, हजो हजो तू. सगळं करतोय मी. हा, सगळं करताय मी. उमा, बोल, काय काय ठरवलं तुम्ही चर्चेत? हा, बोल, सांग सांग सांग. बोल. नाही वहिनी, वहिनी काहीच सांगणार नाही. या बघ. आणि मी पण नाही. ऐकलंस ना दादाने काय सांगितलं आता? या सगळा तू केलंस ना, मग आता तूच निस्तार. बाई ग, ह्या मेघनाबाई म्हणतात तसं मी काही माझं मतभेद मांडणार नाही. आणि त्यांचा शहाणपणा त्यांच्या संघाशी आलाय. नाही नाही नाही, मला त्या भानगडीत नाही पडायचं. लालिताईंका सवय नाही आहे या सगळ्या कामाची. हो ना? याचा लालीने आधीच विचार करायला हवा होता. हो, पण तरी नाही उमा, लालीच्या वागण्याला लगाम घालणं दिवसेंदिवस कठीण होत चालला. तुम्ही घरातलं वातावरण बघताच ना. दहायचे गेल्यापासून जरा बिथरल्या त्या. अरे पण घरामध्ये कशासाठी काय चाललेला, प्रसंग काय हे कळायला नको? लहान आहे आता लाली. आईक जाऊन फक्त 10 दिवस झाले आहेत आणि घरात तेच वातावरण. दरवेळी फक्त मोठ्या आवाजात बोललं की हवं असलेलं साध्य करता येतं. असं होत नाही उमा, कधीच होत नाही. त्यासाठी मेहनत करायला लागते. हे आजपर्यंत लालीला कळलेलं नाही. उगीच बाजू घेऊ नका. काही बिथरली नाहीये. ह्या बघा, तुम्ही एवढा विचार करू नका आणि उद्याच्या कार्याची काळजी पण करू नका. तुम्ही लालिताईंका सांगितलेला, पण तरी मी उद्या या कार्यात स्वतः लक्ष घालतले. उमा, आजवर दायचीन सगळ्यांचं सगळं व्यवस्थित केला. त्यांचं कार्य व्यवस्थित होऊ नको
फक्त त्यांची सून म्हणून नाही, तर त्यांची लेक म्हणून ही जबाबदारी आहे माझी, आणि ती नीट पार पाडू कसं व्हाई. लाली, थँक्यू सो मच. किती हलक्या कानाची आहेस ग तू. आधीचा अनुभव असूनही तू चांगलीच गळायला लागलीस. खोतांच्या घरात ठिणगी तर टाकली, आता ती पेट घेऊन लवकरात लवकर त्याचा भडका उडेल आणि रघुनाथ खोत तुझा अहंकार त्यात जळून खाक होईल. एक दिवस नाही तुम्हाला रस्त्यावर आणलं, मेघना सचदेव नाव लावणार नाही. मार्क माय वर्ड्स. ओवी, काय म्हणाले गो डॉक्टर? इम्प्रूव्हमेंट आहे म्हणाले. डॅडशी खूप वेळ बोलत होते ते ॲक्च्युली. विजयराव सोबत होते ना, ता एक बरा झाला. त्यांका पण सगळा कळूकच व्हाया ना. तुझ्या काळजीपोटी धावत इले ते. डॉक्टरांशी बोलल्यावर जरा काळजी कमी झाली असेल त्यांची. ओवी, आता असा छान आराम कर, म्हणजे ठणठणीत बरा होशील लवकर. मावशी, तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली म्हणून मी आता पुन्हा माझ्या पायावर उभी राहू शकते. हे अगदी बरोबर आहे उमा. त्या तू खरंच तिची खूप काळजी घेतलीस. ओवी, अशी माणसं आयुष्यात असायला भाग्यच लागतं. आता बघ ओवी, तू हळूहळू स्वतःच्या गोष्टी सगळ्या स्वतः करायला लागशील आणि मग लंडनलाही जाशील. ओवी, डॉक्टरांची परवानगी घेतलीस ना? झारू, अगं ॲक्च्युली विसरले मी नेक्स्ट टाइम चेकअपला जाईन तेव्हा आठवण करून देशील ना? हो. उमाताई, उमाताई, काय गो? उमाताई, अहो दायच्याच्या दिवस कार्याचं कसं काय करायचंय? दादानी सगळी जबाबदारी लालीताईंवर टाकली. अहो लालीताईंनी कधी 4 माणसांचा स्वयंपाक सुद्धा केलेला नाहीये घरात, ना कधी कोणाची उठबस. आता अचानक हे एवढं सगळं कसं काय करणार आहेत त्या? आणि मगाशी तो यादीचा कागद सुद्धा फाडून ठेवलाय. त्या कागदाचे तुकडे सुद्धा उचललेले नाहीये, तसेच पडलेत तिथे. उचलणार होते पण नाही का तुम्ही उचलायला गेलात आणि तुम्हाला थांबवलं. मी पण पुढे नाही गेले बाई. चारू, तुझं काय? तू काही काम करतेस का आता? अगं मंजू आत्या, ते मी आवरावर करत होती. हे काय, मी सगळं आवरून ठेवते. काय ना, ओवी फिरत असते ना, उगाच तिला त्रास नको म्हणून सगळं आवरून ठेवते. हा बरं बरं ठीक आहे, ते सगळं कर नंतर. पण आधी जा आणि बाहेर ते कागदाचे तुकडे पडलेत ना, ते उचलून टाक बरं. जा. मी? आणि आत्ता? एक काम करूया ना मंजू आत्या, तू उद्या कचरा काढशील ना तेव्हा तू उचल. हा पण कसले कागदाचे तुकडे? तुला सांगून काय उपयोग आहे? नाही म्हणजे ते कार्याला येणाऱ्या लोकांची यादी आहे. त्यांनी सगळा गोंधळ घालून ठेवला आणि घरातल्या कोणीच त्यांना मदत करायची नाही अशी दादांनी सक्त ताकीद दिली. कसं होणार आहे उमाताई? मंजू, शांत हो जरा. अगं सकाळपासून कामा करतोस तू, घरात किती लोकांची ये जा सुरू आहे. दमला असशील, जरा आराम कर. या बघ, यादीचा आपण उद्या सकाळी बघू. तोपर्यंत यांचो आणि लालिताईंचो जरा राग पण शांत झालो असत. तू जाऊन आराम कर. आता काही एक करू नकोस, कळला? हो उमाताई, अहो पण मी सांगते ना, जा बघू. चारू, ओवी, चला तुम्ही पण झोपा आता. खूप रात्र झाली आहे. चला चला झोपा. हो. हा हा मी बोललोय. हा पण काय काय चुकीचं काय होतं? हा जा असताना त्या लाली तोंडावर बोलता, पण नाही, लालीक ना त्याची शिक्षा मिळाली. हा सगळा दिवस कार्य मी एकटीने करायचा काय?
हाऊस काय माझ्या एकटीची होती काय हा? तुमची पण हा ना? नेमके ना हे पण खय उलटलेत ना गेले 4 दिवस काय कळत नाही माका. आता बायकोची आठवण इली वाटतं हा? गोवाक नाही पण या मेघना बाईक माझी आठवण बरोबर इली हा. जाऊ दे मरू दे. जाऊ दे ही बाई ना माझी पाठ नाही सोडायची. हा हॅलो लालिताई. बोला मेघनाताई काय काम होता तुमचा हा? लालिताई सॉरी, झोपला होता का? नाही नाही तुमच्या फोनची वाट बघत जागी होते ना. खरंच? अहो कशात तुमच्या फोनची वाट बघू मी? काय काम आता बोला लवकर. तुम्हाला वाटेल की मी तुम्हाला खिजवायला फोन केलाय, पण मला वाईट वाटलं तुमचं, म्हणून फोन केला. ज्या गोष्टीची भीती होती ना लालिताई मला, ती बघा किती लवकर खरी झाली बघा. दोन्ही भावांनी आणि भावजयांनी तुम्हाला शेवटी एकटं पाडलंच. दायचीच्या कार्याची सगळी कामं तुमच्यावर टाकली आणि वर असंही म्हणाले की तुम्हाला कोणी मदतही करणार नाही. आता मला एक सांगा लालिताई, तुम्हाला उद्या ते काम जमलं नाही तर सगळ्या गावासमोर तुम्हाला हसायला ते मोकळे. हो पण आता काय करू मी हा? सांगा मका. माका तर काहीच सुचत नाही हा. अहो मग सरळ मला जमणार नाही म्हणून हात वर करा. दायची तुमच्या एकट्याची आई होती का? म्हणजे घरदार, शेतीवाडी, दागदागिने सगळं मुलं घेतात. तेव्हा लग्न झालेली मुलगी परकी असते, तिचा कशावरही हक्क नसतो. लालिताई उद्या ना तुम्ही तुमचा घरातला वाटा मागा. मग ते म्हणणार आहेत का घे बाई सगळं घेऊन जा, म्हणणार आहेत का? नाही ना. मग आता मी काय सांगते ना ते नीट ऐका. शांत राहा आणि कसलाही विचार न करता शांतपणे झोपा. तुमच्या अंगावर सगळं टाकून बाकीचे झोपले असतील की? तुम्ही कशाला तुमची रात्र खरा. खराब करताय. हो येस माय डिअर, येस येस, जस्ट रिलॅक्स. काय बोलतास तुम्ही हा? हे बघ तू जे काही डिसिजन घेतलंय ना त्यावर ठाम राहा. ओके? मिशील या काय तिकडे? हो हो माझी सून आले, ती केव्हाची वाट बघते की मी कधी फोन ठेवेन आणि तिच्याशी बोलेन. ओके ओके चल मी नंतर बोलते. ओके बाय बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आओ आओ ठेवला. शिक पण ना आत्ताच यायचा होता. काय झालं? कोणाचा फोन होता? रीटा माझी फ्रेंड आहे, तिच्या ऑफिसमध्ये एक इश्यू झाला होता म्हणून तिने मला कॉल केला. तुझं काही काम? आई अहो असं काय करताय? तुमचं मगाशी डोकं दुखत होतं ना, तुम्हीच म्हणालात. हे बघ माझं हे असं असतं, माझं डोकं दुखतंय आणि मग मीच विसरले. इतकं टेन्शन असतं ना. अजिबात काळजी करू नका, छान मालिश करून देते. सो स्वीट ऑफ यू. मी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून मला तुझ्यासारखी सून मिळाली. आई अहो काय? माझं लेकर ते माझी गुणाची सून.
आता मग फोन केलाय ना. हॅलो होई. हॅलो श्रीनिवास. होई अगं काय झालं, तू आत्ता का फोन केलायस? तुला काही त्रास होतोय का? नाही रिलॅक्स, त्रास नाही होत आहे मला. हो अगं पण असं अचानक का फोन केलायस? तू आधी बाहेर आहे ना इकडे हॉलमध्ये, माझं दुसरं काम आहे. बर ठीक आहे मी आलो ठीक आहे. ओवी ओवी थांब. काय काय करतेस तू आणि काय सगळं हे? सांगते सगळं, पण आधी प्लीज हे कागद उचलायला मला हेल्प कर ना. हो ठीक आहे, पण तू थांब जरा. हा थांब ओवी. हे काय आहे? कसली नाव आहे ती? कसली लिस्ट आहे? तीच नावं मला हवी आहेत. तू सेलोटेप कुठे माहिती आहे का घरात तुला? हो आहे माझ्या खोलीत, मी आणतो. हा तू थांब जरा. आणि हो पेपर आणि पेन पण आहे. हा हे काय इथेच आहे. ठीक आहे मी आलो. हा कोण बोलतंय? हे कुठे गेले? सो ही लिस्ट इम्पॉर्टंट आहे. काय झालं? ओवी आई तुला एवढा त्रास देते, नको ते बोलते, तरी तू तिच्या मदतीसाठी पुढे आलीस. त्या मला काहीही बोलल्या तरी मी त्यांच्यावर प्रेमच करेन. अँड मोर ओव्हर ही लिस्ट दायचीच्या लास्ट रिच्युअलसाठी केलेली लिस्ट आहे. सो त्यांचे लास्ट रिच्युअल्स नीट व्हायला हवे ना. श्रीनिवास, दायचेला माझ्या मॉमचा राग होता, बट स्टील दायचे आणि दादांनी तिचे लास्ट रिच्युअल्स नीट व्हावे म्हणून काळजी घेतली. सो आपण आपल्याकडून जी मदत करता येईल ती करायला नको. तू सगळ्यांची काळजी घेतेस, मग आपल्या नात्याचं काय? होई तुला खरंच तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये का? श्रीनिवास प्लीज आत्ता या टॉपिकवर नको बोलायला. तू हे कागदाचे तुकडे पण जोडलेस ग? मग नाही काय नाही, हे झालं ना जोडून. बघू. हो आता सगळी नावं दिसत आहेत व्यवस्थित. मी याची आता फ्रेश लिस्ट करते, तू उद्या लाली आत्याला दे. हा राम कदम. फार मेहनत घेतलीस तू ओवी, पण सॉरी, तुझ्या मेहनतीचं मी चीज होऊ देणार नाही. तुझ्या आनंदावर उद्या पोळा फिरेल. मी तुला लाली आत्याच्या कुडबुकमध्ये बसू देणार नाही.